मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज फ्रायडे शुक्रवार आणि आज एक्सपायरी आहे सेन्सेक्सची शेवटचा दिवस आठवड्याचा. आणि आम्ही करत नाही त्याच्यात किती आठवडे 2 आठवडे झाले असतील ना. झाले बजेट पासूनच नाही करत आहे. बजेटपासून आधी करत होतो. बरोबर. बजेटच्या दिवशी बाईंगचा स्ट्रॅडल केला होता, त्यानंतर काहीच केलं नाही आणि ऑप्शन मध्ये नाही केलं का, स्विंगमध्ये केलंय. बऱ्यापैकी स्विंगमध्ये पण प्रॉफिट आलेला आहे. आणि हा जो ब्लॉग असेल, परत एकदा मी सांगतो, 2-3 दिवसाच्या ब्लॉगचं मिक्सचर असणार आहे हा ब्लॉग. कारण तेच आता तब्येत खराब होते, त्यामुळे काय ब्लॉग शूट करता आले नाही, सगळेजण कामातच होते. त्यामुळे आजपासून कंटिन्युटी असेल. आजपासून म्हणजे परत शनिवार रविवार सुट्टी आहे भली आता. आणि पण सोमवारपासून परत कंटिन्यू. फक्त बाहेर फिरताना दिसेल, पण बाहेर बोंबलत जे खातानाचे ब्लॉग होते तेवढे आता दिसणार नाही मागच्या आठवड्यासारखे. बघू आता काय होतंय. आणि आज बघूया, ओपनिंग तर गॅप अप आहे, स्टॉकमध्ये पॉझिटिव्हिटी दिसते. 1-2 स्टॉक बुक करता आले तर बघू, करून टाकूया तुमच्या बरोबर. भेटू पुढच्या कंटिन्यू ब्लॉगमध्ये. करा. नमस्कार मित्रांनो. तर आता वाजलेले आहेत 2:21:46 आणि या ठिकाणी मी ब्लॉग चालू केला आहे खूप दिवसानंतर, कारण तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळे आपण भरपूर दिवस ब्लॉग नाही अपलोड केला. आणि मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्यामध्ये आपण एक ट्रेड घेतला होता. ट्रेड म्हणजे डिलिव्हरीमध्ये स्टॉक घेतला होता, ज्याचं टार्गेट आपलं ऑलमोस्ट आलेलं आहे. ऑलमोस्ट म्हणजे टार्गेटच्या वरती केलं आहे. 12% हा गेला आहे स्टॉक आणि 10% आपलं टार्गेट होतं. 1732 रुपये तुम्ही या ठिकाणी बघू शकता SBIचा प्रॉफिट. आणि तो मी आता बुक करतोय, कारण भरपूर रॅली आपण ऑलमोस्ट कॅप्चर केलेली आहे. आणि हा ज्यावेळेस डीप आला होता इथं, त्यावेळेस आपण अजून पोझिशन ॲड केलं, कारण मार्केट खाली गेलं त्यामुळे हे पडलं होतं. आणि त्यानंतर परत आता 745ला आहे. 660 पासून 745. जर बघितला ट्रेडचा ॲनालिसिस, तर मार्केटचा जो म्हणजे ऑल टाईम हाय जो होता SBI बँकेचा, त्या ठिकाणाहून एक ब्रेकआउट आला. आणि ब्रेकआउट नंतर जर तुम्ही बघितलं, रिझल्ट थोडे खराब होते, पण त्यानंतर तुम्हाला एक चांगली मोठी रॅली बघायला भेटली. आणि तुमच्याबरोबर पण हा स्टॉक शेअर केला होता. तर बघूया आता हा प्रॉफिट बुक करू आणि त्यानंतर भेटूया. नमस्कार मित्रांनो. तर आज तारीख आहे 14 फेब्रुवारी आणि आज SBIचा प्रॉफिट आपण या ठिकाणी बुक केलाय. आणि हे ब्लॉग असे छोटे छोटे ब्लॉग तुम्हाला एकदम मिक्स करून एक मोठा ब्लॉग येईल, कारण मागच्या 3 दिवसापासून ब्लॉग नाही आलेला, कारण माझी तब्येत जरा खराब आहे एकदम म्हणजे आता झाली बरी. मागे 2 दिवस खूप जास्त तब्येत खराब होती. आणि हे ब्लॉग जो असेल तो 2-3 ब्लॉगचं एकदम मिक्सचर असेल. जिथं जिथं प्रॉफिट बुकिंग होईल ते ब्लॉग आपण छोटे छोटे काढू आणि त्यानंतर ते एकाच ब्लॉगमध्ये टाकू. आणि एक दोन दिवसानंतर परत एकदा पहिल्यासारखे ब्लॉग चालू होतील. तोपर्यंत थोडं ॲडजस्ट करा. वेबिनार पण आपले नाही होत आहेत आत्ता, तर वेबिनार पण परत एकदा चालू होतील. तेवढी म्हणजे कंटिन्युटी नाही राहणार की रोज वेबिनार नाही होणार, पण आठवड्यातून एक 3-4 दिवस तरी वेबिनार घ्यायचा आपण प्रयत्न करूया. आणि जे काय स्टॉकचे अपडेट असतील ते तुमच्याबरोबर मी शेअर करेन आपल्या लर्निंग ग्रुपवरती. आणि SBIचा आज बऱ्यापैकी बुक झाला प्रॉफिट, कारण मागच्या 2 दिवसापासून मिड कॅप सेगमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रॉफिट बुकिंग येत होती. स्टॉक थोडे खाली आले होते, पण तिथे एक ॲव्हरेजिंग केलं होतं SBIमध्ये आपण. बाकीच्या स्टॉकमध्ये पण केले, ते तुम्हाला मी सांगेलच लर्निंग ग्रुपवरती. आणि जे काय होईल प्रॉफिट बुकिंग होईल किंवा स्टॉप लॉस बुकिंग होईल. स्टॉप लॉस बुकिंग तर एवढी होणार नाहीये, कारण जे काय आपण मिड कॅप सेगमेंटमधले स्टॉक सिलेक्ट केले होते ते बऱ्यापैकी आत्ता तरी आहेत, म्हणजे निगेटिव्ह आहेत पण एवढे पण गेले नाहीत. ठीक आहे, तर बघूया आता मार्केटमध्ये परत एकदा जर बुल रन आला तर मे बी परत एकदा आपली प्रॉफिट बुकिंग पहिल्यासारखी चालू होऊ शकते. तर आज SBIचं झालंय, मे बी उद्या अजून कशाचं होईल, परवा अजून कशाचं होईल, त्याचे छोटे छोटे आपण एक ब्लॉग बनवूया आणि ते ब्लॉग एकाच ब्लॉगमध्ये अपलोड करून तो ब्लॉग परत एकदा आपण अपलोड करूया. खूप कन्फ्युजन आहे, पण समजून घ्या आता. तर भेटू मित्रांनो डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे पुढच्या प्रॉफिट बुकिंगच्या व्हिडिओमध्ये किंवा एका मोठ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. गुड मॉर्निंग मित्रांनो. ब्लॉग चालू होतोय, अर्धे तुकडे आहेत ब्लॉगचे. तर सध्याचा जर टुडेज गेनमध्ये तुम्ही बघितलं तर 2500 रुपये आणि ओव्हरऑलमध्ये बघितलं तर 500 मायनस आहे. आणि ओव्हरऑल आपला जो लॉस होता मागच्या 3-4 दिवसापासून, तर तो ज्यावेळेस मार्केट फॉल होत होतं एकदम, त्यावेळेस तुम्हाला वाटते -7 का 8 हजारापर्यंत गेला होता. पण स्विंगमध्ये आपण जे स्टॉक घेतले होते ते फंडामेंटली स्ट्रॉंग होते, त्यामुळे त्या स्टॉकने परत रिकव्हरी मारली. आता 2च दिवसात सगळा या ठिकाणी लॉस कव्हर झाला आहे आणि बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये आलेलो आहे आपण. आणि तुम्ही बघितलं तर मेन 3 स्टॉक मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून दाखवतो यातले. हा जो प्रॉफिट आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर 2500 रुपये इथं आहे. आणि ॲपस्टॉक्सच्या अकाउंटमधलं आपलं फंड ट्रान्सफर नाही केला आपण, तर या ठिकाणी एक 1100 रुपये, टोटल एक 3,500-4 हजार रुपये. काल पण एक मला वाटतं 4-5 हजाराची रिकव्हरी झाली. 2 दिवसात मला वाटतं एक 10 का 11 हजाराची रिकव्हरी झालेली आहे. ठीक आहे, तर काय म्हणतो गणेश, भरपूर दिवसातनं ब्लॉग. हां भाई काय झालंय,
हवा टाईट झाली. मी तुम्हाला सांगतो काय झालं तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर ओव्हरऑल मला वाटते एंजल वनमध्ये एक 7-7.5 हजार लॉस होता आणि ॲपस्टॉकच्या अकाउंटमध्ये एक 1.5-2 हजार लॉस होता. ओव्हरऑल 8-8.5 हजारपर्यंत लॉस गेलता. त्यातली काल 5 हजाराची रिकव्हरी झाली आणि आज एक 3.5-4 हजाराची रिकव्हरी. तर बऱ्यापैकी 2 दिवस रिकवर झालं. तर त्याचं रिझन जर तुम्ही बघितलं तर जे मार्केट आहे ते मार्केट परत एकदा जे फॉल होत होता मागच्या आठवड्यावर म्हणजे 4-5 दिवस फॉलच होत होतं. तिथं सगळे PSU स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग आली, सगळे निगेटिव्हमध्ये गेले होते. पण त्यानंतर आम्ही थोडीशी ॲव्हरेजिंग केली होती कारण जे स्टॉक आम्ही सिलेक्ट केले होते ते फंडामेंटली थोडे स्ट्रॉंग होते. फंडामेंटली वीक असलेले नव्हते घेतले, फंडामेंटली स्ट्रॉंग होते, क्वार्टरली रिझल्ट चांगले होते. त्यामुळे ही जी रिकव्हरी आली काल, त्याचबरोबर आज पण गॅप ऑफ ओपनिंग होऊन सस्टेन करते. तर त्यामुळे एक थोडीशी रिकव्हरी तुम्हाला बघायला भेटते. थोडी म्हणजे थोडीफार जास्तच आहे. आणि निफ्टी बघितलं तर थोड्याशा एका साईडवेज रेंजमध्ये खालीवर दोन्ही साईडला ब्रेकआउट अजून काय आलेला नाही आहे. मे बी इथं जर ब्रेकआउट आला वरच्या साईडला तर वरच्या साईडला एक ऑर्डर ब्लॉक पण आहे. त्या ऑर्डर ब्लॉकपासून परत एकदा रिजेक्शन घेऊन तुम्हाला खाली येताना दिसेल. तर असो, मी तुम्हाला स्टॉक सांगतो जे मेन वरती गेलेले आहेत आपले. सगळ्यात पहिलं तर DLF बघितलं तर मागच्या 1.5 महिन्यापासून आपल्या पोर्टफोलिओमध्ये आहे. कारण हा स्टॉक जिथं घेतला होता तिथून तो साईडवेज झाला होता. म्हणजे नॉर्मली 15-20 दिवसात स्टॉकचं टार्गेट येतं, पण हा खाली गेला म्हणजे असं मौत को छोके टक्कर के वापस त्याचं सिस्टीम झाली. कारण तुम्ही जर बघितलं हा स्टॉक ज्यावेळेस खाली गेला होता ना, तर ही बघा HDFC बँकची ज्यावेळेस न्यूज आली तर हा स्टॉक ऑलमोस्ट स्टॉप लॉसकडे गेला होता, ऑलमोस्ट स्टॉप लॉसकडे. पण तिथून परत एकदा चांगली रिकव्हरी आली आणि मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं तर आत्ता 850ला आहे. मे बी बुक करायचं आपण वरती बघूया. आत्ता 8-8.5% तर झालं आहे, पण जास्त 15% पर्यंत जर भेटलं तर चांगलंच आहे. त्यानंतर हा एक स्टॉक तो म्हणजे बँक ऑफ बरोडा. आता बँक ऑफ बरोडा पण त्याच ठिकाणी घेतला होता. तुम्ही जर बघितलं इथं एक थोडंसं डाऊनफॉल आला होता बँक ऑफ बरोडामध्ये, थोडंसं वरती गेला, त्यानंतर इथं स्वस्तात भेटत होता, इथं एक्झिक्यूट केला, आत्ता 276ला चालू आहे. तर याचं पण थोडंसं वरती टार्गेट बुक करायचा प्रयत्न करू. आणि त्यानंतर कोल इंडिया मला वाटतं आपण 4 वेळा घेतला याच्या आधी. प्रत्येक पायरीला आपण कोल इंडिया घेतोय विकतोय आणि इथं परत एकदा स्वस्तात भेटत होता आपल्याला. स्वस्तात का भेटले? कारण मार्केटमध्ये फॉल आला होता ओव्हरऑल, त्यामुळे हे स्वस्तात भेटले. आणि नॉर्मल प्राइस ॲक्शन होती, फंडामेंटल स्ट्रॉंग होते आणि ते EMAच्या वरती होते हे स्टॉक. आणि त्यानंतर एका रेंजचा ब्रेकआउट आला होता, त्यामुळे एक्झिक्यूट केला होता. आणि एकदम या ठिकाणी बघू शकता सपोर्ट होता, सपोर्टच्या बेसिसवर डबल बॉटम तयार झाला आणि त्या ठिकाणी नेकलाईनचा ब्रेकआउट नंतर आपण स्टॉक एक्झिक्यूट केला होता. तर हे 3 स्टॉक होते मेन. बाकीचे अजून 15-20 स्टॉक आहेत, ते मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करून सांगेन ज्यावेळेस प्रॉफिट बुकिंग येईल. पण थोडंसं जरा बोलतो मी. तर काय म्हणलं, व्लॉग आले नाहीत 4 दिवस झाले, 4-5 दिवस झाले मला वाटते. काय विषय, 4 दिवस 3 दिवस नाही आले ब्लॉग. शुक्रवारी आलता का ब्लॉग आपला? शुक्रवारी आला असेल बहुतेक. शुक्रवारच शेवटचा होता. शुक्रवारीच आम्ही बाहेर गेलो होतो, तुम्ही शुक्रवारच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि विषय असा झाला की बाहेरचं खाणं ते ब्लॉगमध्ये पण दिसलंय कंटिन्यू 5-6 दिवस. त्यांना काय नाही झालं, याला खोकला आहे पण माझ्या तब्येतीची वाट लागली होती डायरेक्ट. त्यामुळं ते 5-6 दिवसाचा जो लोड होता तो एकदम पडला आणि डायरेक्ट तब्येत एकदम काम 25 झालं होतं त्या ठिकाणी. म्हणजे सांगू शकत नाही, थोडी जास्तच तब्येत डाऊन होती. आणि म्हणजे काय तब्येत खराब कमी होती पण मला जास्त वाटत होतं तब्येत खराब आहे. म्हणजे वेगळंच वाटत होतं, खचलं होतं डायरेक्ट मी. पण असं द्या मित्रांनो, परत एकदा चालू केलं. आता हा जो ब्लॉग आहे मे बी आज पण अपलोड नाही होणार, याचे तुकडे आहेत. कारण आज काहीच नाही आमच्या सांगण्यासारखं, काहीच नाही, बाहेर पण कुठं नाही गेलो. मी फक्त चार्जिंगला लॅपटॉप लावायला आलो होतो. तेवढ्यात म्हणलं की प्रॉफिट चांगला चालू आहे तर आपण सगळं दाखवून घेऊया. मे बी उद्या पण याचा एक तुकडा येईल, परवा येईल, असं करून एक ब्लॉग तयार होईल. काल पण SBIचा प्रॉफिट आपण बुक केला होता 1800 रुपये. त्याचं एक थोडंसं मी 30-40 सेकंदाचं रेकॉर्ड केलं होतं. बाकी बघू, तुम्हाला हा ओव्हरऑल ब्लॉग बघायला भेटेल एकदम. मला वाटतं उद्याच आहे का नाही, उद्या परत एकदा. चालतं मित्रांनो, भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आता 10:57 झालेले आहेत आणि आज वार आहे शुक्रवार आणि हा 3रा दिवस आहे. आज ब्लॉग येईल फायनली. 2-3 दिवस हे ब्लॉगचे तुकडे होते आणि आज परत एकदा या तुकड्यात मी तुम्हाला दाखवतोय बँक ऑफ बरोडामध्ये आपण आपला प्रॉफिट बुक करतो. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा बँक ऑफ बरोडा आहे. बँक ऑफ बरोडामध्ये आपण 10.5% आपल्याला झालेले आहेत, म्हणजे 928 रुपये. क्वांटिटी थोडे कमी ठेवलेले, रिस्क 2000 प्रमाणे नव्हती घेतली, 1000ची रिस्क घेतलेली, 1000 रुपये प्रॉफिट 1000 रुपये लॉस. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर बँक ऑफ बरोडामध्ये मी तुम्हाला काल पण एका ब्लॉगमध्ये एक्सप्लेन केलेलेच आहे की ज्या ठिकाणी स्वस्तात भेटत होता त्या ठिकाणी आपण एंट्री केली. आणि त्यानंतर आत्ता एक चांगले टार्गेट तुम्हाला बघायला भेटतात बँक ऑफ बरोडामध्ये. हा निफ्टीचा चार्ट आता मी या ठिकाणी ओपन करतो. निफ्टी जर तुम्ही बघितलं ना तर निफ्टी आत्ता एका रेजिस्टन्स लेवलला या ठिकाणी, हा जो ऑर्डर ब्लॉक होता जिथून निफ्टीने एक डाऊन साईडला मूव दिलता, लोअर लो लोअर हायचं क्रिएशन, आता परत एकदा हायर लोचं क्रिएशन करत इथं चाललंय. जर आज हा ऑर्डर ब्लॉक म्हणजे ब्रेक होत नसेल, मे बी आता ब्रेक होईलच,
तर मे बी उद्या कॅप अपनी ब्रेक होऊ शकतो, उद्या म्हणजे सोमवारी, पण हा ब्रेक होईल, चान्सेस जास्त आहेत, कारण हायर हायज हायर लोचं क्रिएशन आहे, वॉल्यूम चांगलं आहे आणि जे लोअर लो लोअर हायचं क्रिएशन आहे ते कंटिन्यू नाही झालं याखाली. आणि निफ्टी परत एकदा वरच्या डायरेक्शनला तुम्हाला जाताना बघायला भेटू शकतं, जर अपसाईडला मूव आला, ऑर्डर ब्लॉक जर ब्रेक होत असेल तर. ब्रेक नाही झाला तर परत खाली येईल, पण ब्रेक झाला तर मग वरच्या साईडला चांगला मूव येऊ शकतो. असो, आपला जो बँक ऑफ बरोडाचा प्रॉफिट आहे तो आपण बुक करून घेऊया. आणि बँक ऑफ बरोडा बरोबरच बाकीचे पण जे प्रॉफिट आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा जर आता हे झूम होतं, हा ओके. आणि त्यानंतर हा एक बघू शकता तुम्ही DLF मध्ये आपला 2700 रुपये प्रॉफिट चालू आहे. पण DLF मध्ये जी प्रॉफिट बुकिंग करायची आपल्याला थोडीशी वरती अजून, म्हणजे 896-97ला ज्यावेळेस मार्केट जाईल त्यावेळेस आपण करूया. आत्ता पण याचं पण झालेलं आहे 9-10%, पण त्याची प्रॉफिट बुकिंग थोडी वरती करूया. बाकी बँक ऑफ बरोडा आपण आता बुक करून घेऊया, कारण खाली येऊ शकतो कधी पण, कारण खूप वरती पाहिलं आहे. जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यू हायर हायज हायर लोचं क्रिएशन आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट बघायला भेटतं ते. तर चालतंय मित्रांनो, आता तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया आपण. ब्लॉग एंड करताना भेटूया डायरेक्टली. हे ब्लॉग 2-3 ब्लॉगचं मिक्सचर होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगत होतो की कोणते स्टॉक आपण घेतले होते, त्याची प्रॉफिट बुकिंग आपण कशी करतोय. आता येणाऱ्या ब्लॉगमध्ये आपण क्वांटिटी थोडी वाढवायचा प्रयत्न करू आणि जे स्ट्रॅटेजी स्टँगल आहे ते पण थोडं परत एकदा चालू करूया. जे व्हॉलटिलिटी ज्यावेळेस कमी होईल, व्हॉलटिलिटी अजून पण जास्त आहे त्यामुळे आपण स्ट्रॅटेजी स्टँगल जास्त करत नाहीये, तर ज्यावेळेस ती कमी होईल त्यावेळेस स्ट्रॅटेजी स्टँगल परत एकदा आपण एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, भेटू आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये, ते तुम्हाला रूमवरती गेल्यावर दिसेल. नमस्कार मित्रांनो, आज काढतोय डायरेक्ट ब्लॉग. आज कोणता कोणता रे? आज वार आहे, आज शुक्रवार आहे, 12 वाजले आणि मला वाटते मागं पण बोललो होतं कालच्या ब्लॉगमध्ये 4 दिवस ब्लॉग नाही आले आणि तब्येतीची जरा वाट लागली होती, म्हणजे हातानेच लावून घेतली होती, त्यामुळे ब्लॉग काही येत नव्हते. आणि आता डायरेक्टली शुक्रवार आणि हा निफ्टीचा चार्ट तुमच्या समोर आहे. आणि काय आता स्टॉक बुक केलेलंच मगाशी दाखवलं होतं तुम्हाला, बँक ऑफ बरोडा आणि SBI ते SBI काल दाखवलं होतं 1700 रुपये. बाकी काय नाही, आजचं जर तुम्ही बघितलं टुडेज रिटर्न मध्ये 63 रुपये, ओव्हरऑल मध्ये 75 मध्ये, म्हणजे बऱ्यापैकी स्टॉकने कव्हर केलंय. 7-8 हजार मायनस मध्ये गेले, दाखवलेलं का रे मायनस मध्ये? त्यावेळेस ब्लॉगच नाही भाई, दवाखान्यात एंजल वनला 6-7 हजार मायनस गेलं, तिकडे पण 2.5-3 होतं तिकडे पण ते 2-3-4 ला गेलं तर पारते, पण त्या दिवशी रिकवर झाले. मला वाटतं 10-11 हजार झालते कव्हर केले हा. मार्केट वरती आलं त्याच दिवशी काय तर थोडेफार 30-35-40% कव्हर झालं. आणि त्यानंतर आता हे जर आता निफ्टीचं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ब्लॉग आल्यानंतरच कळत, तरी पण आता हा बघू शकता, हा एक ऑर्डर ब्लॉक इथे. आता इथून आधी खाली पडलं होतं, परत एकदा इथं गेलंय, इथनं खाली पण हे जर ब्रेक करून वर जात असेल तर परत तुम्हाला वरच्या साईडला रॅली बघायला जर भेटली तर मग परत एकदा मग सगळ्या स्टॉकमध्ये तुम्हाला तेजी बघायला भेटेल एक चांगल्या प्रकारची. आणि स्ट्रॅटेजी स्टँगल बघू प्रयत्न करू पुढच्या आठवड्यापासून, कारण आता पण व्हॉलटिलिटी एवढी आहे की तुम्हाला ह्या म्हणजे जे स्पाइक मारते किंवा मोठे मोठे कॅन्डल आहेत तिथं लॉस व्हायचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे बघू, स्टॉकमध्ये चांगलं चाललंय. मला वाटतं 2 स्टॉक बुक केले, पहिलं तर SBI, त्यानंतर बँक ऑफ बरोडा, त्यामध्ये 1700 आणि 1000 रुपये बुक केले, 2800 रुपये. आणि अजून 3-4 स्टॉक बुक आहेत, पण ते बुक करायच्या वेळेस दाखवू. हा, बुक करायच्या वेळेस दाखवू. बऱ्यापैकी 7-8 हजार रुपये तरी डालला केलाय. मला वाटतं आता एंड करायला गणाला येऊ दे की हा गणेश यायचा आहे, गणेश थोडं बोलू बरं. तेच मला सांगायचं होतं मित्रांनो, जे मागच्या आठवड्यात तुम्ही ब्लॉग बघितले होते, हा नव्हता जास्त त्याच्यात, पण त्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू बाहेरचे ब्लॉग होते, मिसळ हे ते, त्यामुळे ते हा नव्हता. आणि आम्ही 2 जण, गणेश आणि मी, तो आजारी होता, त्याला खोकला होता, तरी पण तो खचला नाही. मी म्हणलं चल, तो म्हणला चल, लगेच गाडी चालू, गावाकडची मिसळ, नेवाळे मिसळ, झिंगाट एक पण नाही सोडली. आणि मग तशा परिस्थितीत जास्त बाहेरचं खाल्ल्यामुळे आजारी पडलं होतं, त्यामुळे ब्लॉग आले नव्हते. बाकी काय विषय नाही असा की मार्केट पडले म्हणून ब्लॉग आले ना असं वाटाय बसलंय, तुम्ही तुमचं दाखवत नाही. 11,000 पर्यंत गेलं, पण लॉस बुक नाही गेला होता. होल्डिंगचा लॉस काय लॉस पकडला जात नाही जोपर्यंत बुक होत नाही तोपर्यंत. लॉस गेलता एका दिवसात. बरोबर आहे.
म्हणजे 4 दिवसात रे, एका दिवसात म्हणजे पडलं. थोडं थोडं पण एका हा, दिवसात इतकं बेकार गेलं ते. गेलं होतं ते. लय बेकार गेलं आणि त्या दिवशी गॅप डाऊन ओपन झालं त्यावेळेस ओपनिंगला 2700 मायनस होता, तिथं मग जास्त लॉस झाला. पण त्याच दिवशी त्यांनी सगळं कव्हर केलं. आणि जे स्टॉक आहेत म्हणजे जे सिलेक्ट केलं किंवा जे घेतलं ते स्टॉक असे होते जे फंडामेंटली स्ट्रॉंग होते, त्यामुळे मार्केटने जसं बाउन्स बॅक केलं ते सगळे स्टॉकने बाउन्स बॅक केलं. असं पण स्टॉक नाही की जे फंडामेंटली वीक आहे आणि त्यामुळे तो खालीच राहिला बाकीचे वर आले, तसे नाही, सगळे वरती आले, त्यामुळे चांगलं झालं. बघू आता, मला वाटतं गणेश आला एंड करायला घेऊया आपण. हो, गणेश आल्यावरच करू. हां, बाकी काय नाही, एवढंच सांगायचं होतं. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, गणेशची एंट्री झालेली आहे. माझी होती पहिलीच, तुझी झाली आज. काल आम्ही ब्लॉग काढला ना. काढलाय. आजची रे, आम्ही सकाळपासून म्हणतो रे गणेश येणार आहे, येतोय, निघलाय. आजची झाली. हा, थोडं जरा म्हणजे आता किती वाजले, 12:40 झाल्यात आणि आत्ताच एंड करायला घेतो आपण. आणि दाखवलं होतं मग अशी प्रॉफिट वगैरे तेवढंच, सगळं. तर आणि जे 2 स्टॉक बुक केले ते पण दाखवले, बाकीचे अजून आले नाहीये. मार्केट थोडंसं तिथून खाली येते त्या रिजेक्शन लेवलवरून. आणि आता आम्ही एंड करायला घ्यावा आहे का नाही, का बाहेर काढायचा आहे ब्लॉग कुठं? ते काढला तर टाकू मध्ये येईल तो ब्लॉग, हा एंड असेल तो मध्ये येईल. आम्ही आत्ता बाहेर चाललोय. आणि काय नाही, ब्लॉगला खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय माहिती आहे, तर ब्लॉगला लाईक करून टाका जर ब्लॉग आवडला असेल तर. एवढा पण नव्हता, तुकडे तुकडे होते फक्त मधले, पण लाईक करा ब्लॉगला करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद, तुमचा दिवस शुभ असो.